आजकालच्या या धावत्या युगात माणूस प्रगती अर्थात पैसा मिळवण्यासाठी धावधाव करीत असतो. आई वडील पोटाला चिमटा घेऊन मुलांच्या प्रगतीसाठी पाहिजे ते करतात. मुलगा खूप मोठा होऊन आपलं नाव होईल या अपेक्षेने. परंतु एक दिवस मुलाने दाखवलेला वृद्धाश्रम सर्व स्वप्नांवर पाणी फिरवतो. मग जपावं लागतं ते फक्त आठवणींना. अशाच एका लेखातून एका आईने आपल्या भावना मांडल्या आहेत. साहेब, कुरिअर आहे. नोकराने हातात कुरिअरचे लहान खोके दिले. त्याला रिसीट सही करून दिली. कोणाचे आहे रे कुरिअर? अंजली, माझ्या पत्नीने हॉलमध्ये येताना विचारले. बघतो म्हणून कुरिअर उघडले. आत एक पॅक केलेला मोबाईल आणि 3 पानिपत्र होतं. अरे, हा तर तुझ्या आईचा मोबाईल आहे. इकडे कसा? आणि पत्र कोणाचे आहे? मी मोबाईल मांडीवर ठेवूनच पत्र उघडले. अगं, आईचे पत्र आहे. मग वाच ना. बघतोयस काय माझ्याकडे वेंधळ्यासारखा? वाच पत्र. मी पत्र वाचायला सुरुवात केली. प्रिय अजित, अजूनही तू मला प्रिय आहेस म्हणून प्रिय लिहिले आहे. तुझ्या व्हॉट्सअपवर मातृदिनानिमित्त पाठवलेला संदेश मिळाला. अजून आपली ओळख शिल्लक राहिली आहे हे समजून बरे वाटले. नाळ पूर्णपणे तुटली नाही यातच समाधान. फेसबुक, व्हॉट्सअपवर तुझे मातृदिनाचे सुंदर सुंदर संदेश वाचले. 100च्या वर लाईक्स आणि कमेंट्स पण वाचल्या. पण मी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. न जाणो नावातील साधर्म्य पाहून कोणी मी तुझी आई आहे का असे विचारले तर तू उगाच कानकोंडा होणार म्हणून मी टाळले. पण बेटा, हेच संदेश तू मला जवळ घेऊन दिले असतेस तर मला अधिक बरे वाटले असते. असो, प्रत्येकाचे प्राक्तन म्हणायचे. कुठल्या तरी वृद्धाश्रमाला देणगी देताना तुझ्या नवीन बंगल्यातील तुझा व सुनेचा फोटो पाहिला. खूप स्मार्ट आणि हँडसम झाला आहेस रे तू. सुनबाई पण सुंदर दिसते आहे. अजून बंगला पण छान बांधला आहे. कोणातरी वृद्धाची काळजी घेतोस हे पाहून खूप बरे वाटले. लहानपणी मला ताप आलेला असताना तू माझी घेतलेली काळजी आठवली. त्यावेळी खरंच वाटलं नव्हतं की तू आणि मी असे वेगळे राहू. सर्वजण म्हणायचे, माई, तुम्ही भाग्यवान आहात. तुमचा मुलगा आता तुमची एवढी काळजी घेतोय. मोठेपणी तर तुम्हाला सोडणार पण नाही. सुदैवाने असे म्हणणारे आता कोणी जिवंत नाही. तुला खूप शिकवले म्हणजे आम्ही फक्त पैसा पुरवला. तू तुझ्या हुशारीने शिकत गेलास. परदेशात जाऊन आलास. गलेलठ्ठ पगाराची चांगली नोकरी मिळाली. तुला आवडलेल्या मुलीशी लग्न लावून दिले. सोन्यासारखी 2 नातवंडे मिळाली. तुझे बाबा गेल्यानंतर तुमच्यात रमून उरलेले आयुष्य काढून आनंदाने डोळे पेटणार होते. पण अचानक या सर्वांना कोणाची तरी दृष्ट लागली. परदेशात जावे लागणार म्हणून मला तू एका सुसज्ज वृद्धाश्रमात ठेवलेस. परत आलो की मी तुला घेऊन जाईन असे आश्वासन देऊन गेलास. पण तीच शेवटची भेट असेल असे मला वाटले नव्हते. परदेशातून परत आलेला मला माझ्या संस्थापक बाईकडून समजले आणि तू दिलेला 10 लाखाचा चेक पण समजला. 4 मायेच्या शब्दांनी विकल्या जाणाऱ्या तुझ्या आईची फार मोठी किंमत लावली रेस बाळा. पण बरोबर आहे की माझी किंमत नव्हतीच तर तुझ्या स्टेटसची किंमत होती. पण मी सुद्धा आता हेच आपले घर आहे असे मानून सर्वांशी मैत्री केली. एक सांगू राजा, तू मला इथे ठेवून खरोखरच माझ्यावर मोठे उपकार केलेस. तुझ्याकडे राहिले असते तर माझे विश्व फक्त तुझ्या बंगले वजा डबक्यापुरते मर्यादित राहिले असते. इथे मला खूप समवयस्कर, समदुःखी मित्रमैत्रिणी मिळाल्या आहेत. मी आता एकदम मजेत आहे. तुझ्या 10 लाखांनी माझी चांगली बडदास्त ठेवली आहे. मला आता तुमच्या घराची आठवण पण येत नाही. अधूनमधून बंटी बबली आठवतात. आता मोठे झाले असतील ना रे ते. आजीला ओळखणार पण नाहीत आणि तू ओळख सांगू पण नकोस. सूनबाई नोकरी करते का रे अजून? आता विचारून काय उपयोग म्हणा. आपली आता भेट होणे नाही. हे पत्र मिळेल तेव्हा मी या जगात नसेल. तू दिलेला मोबाईल पाठवीत आहे. अरे, आम्ही म्हातारी माणसे तुमच्या पैशाची किंवा किमती वस्तूची भुकेलेली नसतो. आम्हाला माया हवी असते. ज्या मुलांना आपण वाढवले त्यांच्या मुलांशी खेळत, त्यांच्या बाललीला पाहत, सुनेने कोड कौतुक करत आपल्या मुलांच्या मांडीवर आम्हाला आमचे शेवटचा श्वास घ्यायचे असते. अशीच आमची इच्छा असते. पण हे तुम्हाला पैशाच्या मागे लागलेल्या मुलांना नाही समजणार. केवळ पैसा हेच सर्वस्व मानू नका. आपल्यासाठी पैसा हवा, पैशासाठी आपण नको. आता वाटते की माझेच संसार कुठेतरी कमी पडले असतील. नाही तर ही मातीचा गोळा असतात. मुलेही मातीचा गोळा असतात. जसा आकार द्यावा तसा घेतात. त्यामुळे मी तुला किंवा सुनबाईला दोष देत नाही. तुम्ही सर्वजण सुखात राहा हीच अंतिम इच्छा.
फक्त एकाच प्रश्नाचे उत्तर विचारते, बघ जमलंच ना उत्तर दे स्वतःला. नोकर माणसांसाठी आणि कुत्र्यांसाठी रूम बांधल्यास तुझ्या बंगल्यात, तशीच एक रूम आईसाठी बांधता आली नाही का रे तुला?